नमस्कार, दंडवत। मी आपली मावशी सुनंदा पाटील। आपला सुगरडीचा खोपा ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग आजची रेसिपी आहे आपली मसाल्याचे मठ। आपण मसाल्याचे मठाची भाजी बनवणार आहोत आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा बरे का। आपला जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघा आणि मी मध्ये शेवटपर्यंत बघितल्यावर मग बरं होईल, तुम्हाला पण समजेल कशी केली मी रेसिपी असं। चला तर मग, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण मसाल्याचे मठ बनवणार आहोत। त्याच्यासाठी हे मठ आपण फुगून घेतले आधी आणि मग त्यांना पाणी निचरून बांधून ठेवले आणि मग त्यांना असे कोंब आले। हे कोंब आले आणि त्याची आता आपण मसाल्याची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी घेतलं हे साहित्य। हा खानदेशी गरम मसाला, याला काळा मसाला सुद्धा म्हणतात आमच्याकडे। हा मसाला, कोथिंबीर, लसूण आणि भाजलेला कांदा। हा कांदा आपण 2 मोठे कांदे घेऊन आणि भाजून घेतले आणि हे भाजलेलं खोबरं आणि कढीपत्ता तुम्हाला दिसतच असेल साहित्य, आणि तेल। दुसरं काही नाही, एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे। तर चला आपण कृतीला सुरुवात करू। हे झालं आपलं साहित्य। मग आता मी कढईत तेल टाकते। तेल टाकून घेतलं, एकच पोळी टाकते, नंतर टाकेल फोडणीला। मी आता कढईमध्ये जिरं टाकून घेते। जिरं टाकलं, आता त्याच्यात हे मठ टाकून घेते। आता मठ टाकले ना, हे मठ जोपर्यंत आपण थोडी उकळी आणू त्यांना, थोडे मऊ होतील तोपर्यंत आपण, आणि मिठात योग्य वेळी मीठ टाकणं हे फार गरजेचं आहे भाजीसाठी। हे असं मिठामध्ये त्याला परतून घेतलं आणि आता टाकू आपण गरम पाणी। आणि याच्यामध्ये थोडी हळद टाकते। हे काय होतं, आपण जे मसाला हे करणार आहोत ना, तयार करणार आहोत मिक्सरमधून, तोपर्यंत आपले मठ इथे छान मऊ होतील। आणि हा हिंग टाकला, मीठ, हिंग, हळद, जिरं एवढ्या वस्तू टाकून घेतल्या। आणि आता हा मठ आपला मंद गॅस करून देते मी, उकळी आली आता त्याला, आणि छान मऊ होऊ देते। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। आणि हा मसाला मिक्सरच्या भांड्यामधून खोबरं, लसूण, 2-3 कढीपत्त्याचे पानं आणि आपला घरगुती काळा मसाला हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतलं, एकजीव करून घेतलं एकदा। आणि आता मी याच्यात टाकला आहे भाजलेला कांदा, लसूण टाकला आहेच, आणि अजून थोडा राहिलेला जो कढीपत्ता आहे तो। आणि कढीपत्ता खूप चांगला असतो शरीरासाठी, डोळ्यांसाठी, केसांसाठी आणि आपल्या दातांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी चांगला असतो। आणि जर का शुगर असली तर ती शुगरही तो कमी करतो। आणि आता टाकू आपण थोडी कोथिंबीर। आता ही राहिलेली कोथिंबीर मी भाजी झाल्यावर टाकणार आहे। चला तर मग आपण हे पण भांडं काढून घेऊ। मी आता ह्याच्या कढईमधली जी भाजी होती ती पातेल्यात काढून घेतली, आपण जी उकळायला मटकी ठेवली होती ती। आणि आता त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊ।
आधी मी 1 पळी तेल वापरलेलं आहे, आता 1 पळी आणि थोडं जास्त एवढंच तेल वापरते. मसाल्याच्या भाजीमध्ये जरा जास्तचं तेल टाकावं लागतं, नाहीतर दुसऱ्या भाजींना मी कमीच वापरते. आता लसूण टाकला मी, थोडाच टाकला फोडणीला, आणि नंतर टाकते जो आपण तयार केला तो मसाला. याच्यामध्ये तेल आहे त्यामुळे त्याला तेल सुटणारच आहे, म्हणून तेल मी कमी पण म्हणणार नाही. मसाल्याच्या भाजीला जरा बरंच तेल वापरावं लागतं, तेव्हा मसाल्याची भाजी चविष्ट होते. एरवी मी 1 पळी फक्त तेल वापरते भाजीला, आणि आम्ही 5-6 जण आहे ना, आम्ही दोघं असलो मग तर अर्धीच पळी वापरते. असा मसाला छान तळून घ्यायचा, आणि आता वाटण टाकायचं. आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ना, कांदा लसूण जे असेल ते मी तुम्हाला दाखवलं साहित्यामध्ये, ते वाटून घ्यायचं. याच्यात थोडं पाणी टाकून शिजून घ्यायचं. आपला जो मसाला आहे तो थोडा अजून आधी तर भाजूनच घेतला आहे तो, पण तरी असा शिजवून घ्यायचा. हे पण गरमच पाणी वापरलं मी भाज्यांना गरमच पाणी वापरते. मला गार पाण्याच्या भाज्या अजिबात आवडत नाही. हे बघा, आता आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलं आणि संपूर्ण शिजला मसाला. आणि तुम्हाला सांगायला विसरली, मी याच्यात थोडं राहिलेलं जे मीठ होतं, बाकीचं मीठ आपण ह्या भाजीत टाकलं आणि बाकीचं इथे टाकलं. मसाल्यामध्ये जर मीठ टाकून भाजी शिजवली तर भाजी अजून चविष्ट होते. आणि मग आता मी हे तेल सुटलं आणि आपला मसाला पूर्णपणे शिजून गेला. आता मी ही मटकी टाकते. मटकी टाकून ही भाजी आपण पोळ्यांसोबत खा, आणि भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो. असं नाही की ठराविक. आणि आम्हाला ही भाजी भातासोबत तर फारच आवडते. आणि दुसरं असं तुम्हाला सांगते मी, जर का भाजी आपली ही पातळ झाली तर आपल्याकडे जर का बाजरीचं गव्हाचं जे पीठ असेल ते चांगलं भाजायचं, चांगल्यापैकी भाजायचं. असं नाही की ते नुसतं असंच भाजून घेतलं कमी आणि टाकून दिलं, असं नाही. ते लाल होईपर्यंत भाजा. आणि लाल होईपर्यंत भाजलं तर आपण मिक्स करून पाण्यामध्ये थोडं भाजीत जरी घातलं तर भाजी घट्ट होते. म्हणून मी सांगते तुम्हाला, जास्त जणांची भाजी असली तर टाकावंच लागतं. आणि ही वरून टाकते कोथिंबीर. आणि देवाचं नामस्मरण नाव घेते. चक्रधरा तू माई मी लेकरू, बाबा कशी तुला विसरू. मुनिदेवा तू माई मी लेकरू, देवा कशी तुला विसरू. चला तर मग अशी होती आपली आजची मसाल्याची मठाची भाजी. चला, तुम्हाला जर का मसाल्याची भाजी करताना आवडली असेल तर तुम्ही माझ्या सुवर्णीचा खोपा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.